IBPS POची परीक्षा ह्या 17 ऑगस्टला होणार होत्या, बट अजूनही त्याचं ॲडमिट कार्ड आलेलं नाहीये. तर या परीक्षा पुढे जाऊ शकतात का? अशा बऱ्याचशा लोकांचे चिठ्ठ्या आणि मेसेजेस याचे प्रश्न आमच्यापर्यंत आलेले आहेत. आता IBPS, NICL किंवा SO ह्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे IBPSच्या आपण 3 डेट पाहिल्या होत्या, 17 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट. मग आता ही परीक्षा 17 ऑगस्टला होणार नाहीये का? तो वाटत नाहीये मित्रांनो. 17 ऑगस्टला ही जी परीक्षा होणार होती ही पोस्टपोन होऊन 23 किंवा 24 तारखेला होऊ शकते अशी दाट शक्यता वाटत आहे. कारण 23 आणि 24 ऑगस्टला ह्या परीक्षा होतील तेव्हा तुम्हाला ह्याचे अपडेट्स मिळतीलच. ह्याच्या व्यतिरिक्त जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे IBPS SOचा. आता IBPSच्या टाइम टेबलनुसार किंवा स्केड्यूलप्रमाणे आपण जर पाहिल्या तर या परीक्षा ज्या आहेत या 30 ऑगस्टला होण्याची जास्तीत जास्त दाट शक्यता वाटत आहे. 30 ऑगस्ट 2025 रोजी ह्या परीक्षा होऊ शकतात. कारण मित्रांनो, येणाऱ्या या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त वॅकन्सीज या AFOसाठी शिवाय मार्केटिंगसाठी आणि IT सेक्टरमध्ये आहे. त्यामुळे या परीक्षा 3 सेक्टरमध्ये होऊन या परीक्षा संपवतील. त्यामुळे या ज्या एक्झाम आहे ह्याची अपेक्षा आपण 30 ऑगस्ट 2025 रोजी अपेक्षित करू शकतो. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे NICLचा. आता NICL म्हणजे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. ह्याची जी प्रीची एक्झाम आहेत ह्या होऊन ह्याचा रिझल्टही लागलेला आहे. मग याच्या मेन्स आपण कधी अपेक्षित करू शकतो? तर याची मेन्स मित्रांनो 31 ऑगस्ट 2025 रोजी होण्याची दाट शक्यता वाटत आहे. तर अशाच महत्त्वाच्या माहिती तर आपण तुम्हाला दिलेल्याच आहे. आणि जसं आपण आधी बोललो होतो की IBPSची जी परीक्षा आहे ही 17 तारखेला होणार आहे का? तर ही फारशी अशी पुढे जाईल असं वाटत नाही. जसं आपण बोललो होतो की ही परीक्षा 23 आणि 24 ऑगस्टला होण्याची जास्तीत जास्त अपेक्षित शक्यता वाटत आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि माहिती आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करून माहिती तुम्ही कशी वाटली ही जरूर सांगा.